बघा, लेक्चर नंबर फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे, हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. आणि याच्यावरती टेस्ट सुद्धा झालेली आहे. ठीक आहे, टेस्ट एकदम सिम्पलची होती, लाईन टू लाईन क्वेश्चन होते. ठीक आहे, टोटल 100 क्वेश्चन होते, लाईन टू लाईन क्वेश्चन होते. एक्सपेक्टेड होतं की 99 किंवा 100 आउट ऑफ 98 तरी पडायला पाहिजे. म्हणजे मोस्टली स्कोर, एव्हरेज स्कोर हा 98 पाहिजे होता. एवढी हार्ड टेस्ट नव्हती. एका दुसरा ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट टेस्टला बघा 95च्या खाली अजिबात येऊ नका. 95 जे क्वेश्चन चुकले ते एकदा बघा, काय चुकलेलं आहे. ठीक आहे, बघा आपण फर्स्ट लेक्चर बघितलं आपण हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. ह्याच्यामध्ये इव्होल्युशन ऑफ मॅन, देन स्टार्टिंग ऑफ ॲग्रिकल्चर, डिस्कवरी ऑफ प्लांट, देन ॲग्रॉनॉमी, डेफिनेशन ऑफ ॲग्रॉनॉमी, देन Peter Dickinson Jethro Tull, IRA, ICR, then mandate of ICR, agricultural colleges and established universities, then first agriculture university कुठे एस्टॅब्लिश केली गेली ती आपण बघितलं. 5 डीम्ड युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, त्यांचं लोकेशन, त्यांचा लॉंग फॉर्म. देन IRRI आपण बघितलं, CRRI आपण बघितलं, सिमेंट बघितले, डिफरंट टाइप्स ऑफ रिव्होल्युशन्स आपण बघितल्या. देन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज एनलिस्टिंग आपण बघितले, सगळ्यांचं लोकेशन आपण बघितलं, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपण बघितले, देन ॲग्रिकल्चरल रिसर्च स्टेशन आपण बघितले. ठीक आहे, देन डीम्ड युनिव्हर्सिटी आपण बघितल्या. त्यानंतर ॲनिमल सायन्सेस आणि फिशरीजच्या रिसर्च स्टेशन आपण बघितले. आणि लास्ट ऑदर इन्स्टिट्यूट आणि नॅशनल ब्युरो आपण बघितले. दिस इज ऑल अबाउट लेक्चर नंबर फर्स्ट, दॅट इज हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. सेकंड टॉपिक आहे आपला क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न, जो की ॲग्रो 247 कोर्सचा पार्ट आहे. ठीक आहे, सो बघा सेकंड टॉपिक आहे क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न. आता क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय आणि क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय. ठीक आहे, त्याआधी आपल्याला 2 कन्सेप्ट बघायचे डिटेलमध्ये, शिफ्टिंग कल्टिवेशन आणि क्रॉप रोटेशन. तर बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज लँड रोटेशन, इज ऑल्सो कॉल्ड एज झुमिंग. ठीक आहे, शिफ्टिंग कल्टिवेशनलाच लँड रोटेशन म्हणतात आणि शिफ्टिंग कल्टिवेशनलाच झुमिंग सुद्धा म्हणतात आणि शिफ्टिंग कल्टिवेशनलाच स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतात. शिफ्टिंग कल्टिवेशनलाच स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता बघा स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर का म्हटलं जातं. फॉरेस्ट लँड इज क्लिअर्ड. ठीक आहे, म्हणजे जे एक मिनिट बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन वरती ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस्ड इन डॅश डॅश रिजन ऑफ इंडिया. शिफ्टिंग कल्टिवेशन जी आहे ती भारताच्या कुठल्या रिजनमध्ये प्रॅक्टिस केली जाते. सो त्याचा आन्सर असायला पाहिजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. ठीक आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन जी आहे ती 7 सिस्टर एरिया जो आहे म्हणजे ईस्ट रिजन जो आहे पूर्व भारत, ठीक आहे, तिकडे शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. का, त्याचे 2 रिजन आहेत, डेन्स फॉरेस्ट एरिया आणि एक्सेसिव्ह रेनफॉल. शिफ्टिंग कल्टिवेशन जी आहे ती पूर्व भागामध्ये ईस्ट रिजनमध्ये आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश इकडे 7 सिस्टर रिजनमध्ये का केली जाते, त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे डेन्स फॉरेस्ट एरिया म्हणजे घनदाट अशी वन आहे, त्यांचा सगळ्यात जास्त फॉरेस्ट एरिया तिकडे आहे भारतामध्ये. आणि दुसरं म्हणजे एक्सेसिव्ह रेनफॉल, सगळ्यात जास्त पाऊस तिथे पडतो. किती पडतो सगळ्यात जास्त म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू अदर रिजन्स. अदर रिजनमध्ये हायेस्ट 2000 ते 2500 mm एवढा पाऊस पडतो, पण या रिजनमध्ये हायेस्ट 3600 mm एवढा पाऊस पडतो. ठीक आहे, हायेस्ट 3600 mm एवढा पाऊस पडतो. बघा आपण 3 गोष्टी एक्स्ट्रा काय बघितल्या याच्यामध्ये, की शिफ्टिंग कल्टिवेशन ही नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये प्रॅक्टिस केली जाते. शिफ्टिंग कल्टिवेशनला स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर म्हटलं जातं. आणि शिफ्टिंग कल्टिवेशन ही याचे 2 रिजन आहेत का हे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये केली जाते, तर डेन्स फॉरेस्ट एरिया आणि एक्सेसिव्ह रेनफॉल. ठीक आहे, आता बघा या शिफ्टिंग कल्टिवेशनला स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर का म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं,
फॉरेस्ट एरिया जो आहे म्हणजे जंगल जे आहे ते जंगल तोड केली जाते, ठीक आहे. त्याचे जे रेसिड्यू आहेत ते तिथंच त्याच जमिनीवरती टाकले जातात आणि जाळले जातात, बर्न केले जातात. सो दॅट दिस टाईप ऑफ ॲग्रिकल्चर इज कॉल्ड एज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर. म्हणजे आपण काय करतो, फॉरेस्ट एरिया जो आहे त्याची कटिंग करतो शेतीसाठी आणि ते तिथेच टाकून ते बर्न करतो त्या जमिनीमध्ये आणि मग त्याच्यावरती आपण शेती करतो. सो शिफ्टिंग कल्टिवेशन इज कॉल्ड एज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर ड्यू टू दिस रिझन. आता बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय? शिफ्टिंग मीन्स शिफ्ट करणे, ठीक आहे. म्हणजे लोकेशन चेंज करणे, जागा बदलणे. आणि कल्टिवेशन अगेन याला लँड रोटेशन म्हणतो आपण किंवा झुमिंग. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, बेसिकली सपोज दिस इज माय फर्स्ट प्लॉट, ठीक आहे. हा माझा एक प्लॉट आहे, ठीक आहे. इथं मी लावलाय राईस. माझा एक प्लॉट आहे, इथं मी लावलाय राईस. तर काय झालेलं आहे, इथं शिफ्टिंग कल्टिवेशन झोन मध्ये काय केलं जातं, वर्षानुवर्षे एकच क्रॉप घेतला जातो, इयर आफ्टर इयर, ठीक आहे. वर्षानुवर्षे एकच क्रॉप घेतला जातो, इयर आफ्टर इयर. म्हणजे ह्या वर्षी राईस लावला, पुढच्या वर्षी राईस, पुढच्या वर्षी राईस, पुढच्या वर्षी राईस, असं प्रत्येक वर्षी राईसच लावला जातो. आणि त्यामुळे काय होतं, या प्लॉटची जी सॉइल प्रोडक्टिव्हिटी आहे आणि सॉइल फर्टिलिटी आहे ती फर्टिलिटी डिस्ट्रॉय होते, डॅमेज होते, ठीक आहे. काय म्हणलं मी, हा माझा प्लॉट आहे, इथे मी इयर आफ्टर इयर वर्षानुवर्षी एकच क्रॉप लावणार आणि एकच क्रॉप लावल्यामुळे काय होतं मग की ह्याची जी सॉइल फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज होते, डॅमेज होते. सो इथं आपल्याला प्रोडक्शन भेटत नाही जास्त. मग मी काय करणार, या प्लॉटच्या साईडला जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्ट कट करणार, ते तिथे बर्न करणार आणि इथं अगेन मी राईस ग्रो करणार. अगेन वर्षानुवर्षे मी काय करणार, इथं राईस ग्रोन करणार. अगेन या प्लॉटची सॉइल प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी डिक्रीज होणार. अगेन मी पुढचं फॉरेस्ट कट करणार, डिफॉरेस्टेशन करणार आणि अगेन तिथे मी राईस लावणार. अगेन तिथली सॉइल फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस होणार. इथली रिड्यूस झाली, अगेन मी पुढचं जंगल तोडणार आणि तिथं मी सेम अजून राईसच लावणार, ठीक आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं, लँड जी आहे ती लँड रोटेट केली जाते. म्हणजे जमीन जी आहे ती जमीन बदलतो आपण, पण क्रॉप मात्र इथं फिक्स असतो. क्रॉप एकच क्रॉप आपण लावतो, ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन मीन्स लँड आपण बदलतो, शिफ्ट करतो, म्हणून शिफ्टिंग कल्टिवेशनला लँड रोटेशन पण म्हणतात, ठीक आहे. कळालं काय काय बघितलं आपण शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये. शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज लँड रोटेशन. का तर ह्याच्यामध्ये आपण जमीन बदलतो, क्रॉप आहे तसा ठेवतो. शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज slash and burn agriculture because we deforest the land, then we burn that crop residues and then we cultivate the crop, ठीक आहे. म्हणून त्याला आपण स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवा. देन फॉरेस्ट लँड इज क्लिअर्ड अँड कल्टिवेटेड. म्हणजे आपण काय करतो, जंगल तोड करतो आणि त्या जिथे जंगल होतं ना त्या ठिकाणी आपण कल्टिवेशन करतो. जंगल तोड करतो आणि त्या ठिकाणी आपण कल्टिवेशन करतो. देन ड्यू टू कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप जनरली राईस ऑन द सेम क्लिअर्ड फॉरेस्ट लँड इयर आफ्टर इयर सॉइल प्रोडक्टिव्हिटी इज लॉस्ट. काय म्हणलेलं आहे की ड्यू टू कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. सेम क्रॉप म्हणजे कोणता, जनरली राईस ऑन दी सेम क्लिअर्ड फॉरेस्ट लँड. म्हणजे जिथं आपण जे जंगलाची जी जमीन होती ती आपण डिफॉरेस्ट केलेली आहे आणि तिथे वर्षानुवर्षे इयर आफ्टर इयर राईस ग्रो केल्यामुळे काय होते, की सॉइल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी लॉस्ट झालेली आहे, ठीक आहे. अँड द क्रॉप इज शिफ्टेड टू अदर स्लॅश्ड अँड बर्न्ड लँड. स्लॅश्ड अँड बर्न्ड म्हणजे तोडून तिथेच आपण ज्यांची बर्निंग केलेली आहे अशी जमीन तिथे आपण काय करतो, आपला क्रॉप जो आहे तो शिफ्ट करतो, ठीक आहे. काय सांगितलं बघा, फॉरेस्ट लँड जे आहे म्हणजे जंगल तोड केली जाते, तिथे कल्टिवेशन केलं जातं. देन एकाच जमिनीवरती इयर आफ्टर इयर सेम क्रॉप म्हणजे राईस ग्रो केल्यामुळे काय होतं, त्या जमिनीची सॉइल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी लॉस्ट होते आणि तो क्रॉप जो आहे तो काय केला जातो, आपण नंतर पुढच्या प्लॉटमध्ये किंवा पुढच्या स्लॅश अँड बर्न लँडमध्ये आपण जंगलतोड केलेल्या ठिकाणावरती आपण शिफ्ट करतो. सो दिस टाइप ऑफ ॲग्रिकल्चर इज कॉल्ड एज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर और शिफ्टिंग कल्टिवेशन और लँड रोटेशन और झुमिंग किंवा झूम कल्टिवेशन म्हटलं जातं, ठीक आहे. देन इयर सेम क्रॉप इज ग्रोन इयर आफ्टर इयर, ठीक आहे. म्हणजे वर्षानुवर्ष आपण सेमच क्रॉप ग्रो करतो, ठीक आहे. आणि इन दिस केस लँड इज रोटेटेड बट क्रॉप इज फिक्स्ड.
जमीन रोटेट करतो आपण, जमीन बदलतो, पण क्रॉप कसा असतो, फिक्स असतो. Therefore, it may be also called as land rotation. लँड रोटेट करतो म्हणून लँड रोटेशन, आणि क्रॉप हा फिक्स असतो. देन शिफ्टिंग ऑफ लँड हेन्स कॉल्ड शिफ्टिंग कल्टिवेशन. जमीन शिफ्ट करतो, लँड शिफ्ट करतो, म्हणून याला म्हणतात शिफ्टिंग कल्टिवेशन. ऑल्सो कॉल्ड एज झूम कल्टिवेशन. याला झूम कल्टिवेशन सुद्धा म्हणतात ईस्ट भाषेमध्ये. ठीक आहे. इट कॉजेस सॉइल इरोजन. काय होतं, सॉइल इरोजन होते. कशी होते, आपण जो डेन्स फॉरेस्ट कव्हर आहे लँडवरचा, सॉइलवरचा, तोच आपण कट करतोय आणि तो आपण तिथं बर्न करतोय. म्हणजे सॉइल जी आहे ती सॉइल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सला एक्सपोज झालेली आहे. ठीक आहे, ओपन राहिलेली ती. त्यामुळे काय होणार, वॉटर वाइंड किंवा वेगवेगळ्या एजंट्सनी काय होणार, ती सॉइल जी आहे ती वाहून जाणार, म्हणजे सॉइल इरोजन होणार. अँड देन, आणि सगळ्यात वर्स्ट सॉइल इरोजन जे आहे, सगळ्यात वर्स्ट, ठीक आहे, हे सगळ्यात वर्स्ट सॉइल इरोजन इथं होतं, ईस्टर्न रिजन मध्ये भारताच्या. ठीक आहे. सगळ्यात कमी सॉइल इरोजन जे आहे ते साऊथ रिजन मध्ये होतं, दक्षिण भारताकडे, बिकॉज इट इज सराउंडेड बाय वॉटर. ठीक आहे, साऊथर्न रिजन इज सराउंडेड बाय वॉटर, पाण्याने वेधलेला आहे सगळा. जर आपण नॉर्थचा विचार केला, उत्तर भारताचा, तर त्याच्या साईडनी कसे आहेत, माउंटेन आहेत. माउंटेन, त्यांचं लँडस्लाईड होऊ शकते. ठीक आहे, फ्लड्स येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळं तिथं काय होतं, म्हणजे पाणी आणि कॉन्स्टंटली भूस्खलन, अशा गोष्टींमुळे तिथे सॉइल इरोजन होणं साहजिक आहे. त्याच्यानंतर आपण जर वेस्टर्न पार्ट बघितलं, पश्चिम भारत म्हणजे राजस्थान वगैरे आपण बघितलं, तर राजस्थान इज ब्लेस्ड विथ डेझर्ट, वाळवंट आहे. सो वाळवंटामध्ये जी सॉइल आहे ती वाइंडने, म्हणजे वाइंड किंवा स्टॉर्मने काय होते, ती उडत असते. त्यामुळे तिथे सुद्धा सॉइल इरोजन साहजिक आहे. आणि राहिला भाग इथे ईस्टचा. ईस्टला तर दोन महत्वाचे कारण आहेत. एक म्हणजे आपण डिफॉरेस्टेशन सगळ्यात जास्त करतो इथं, आणि डिफॉरेस्टेशन जास्त करतो म्हणजे काय करतो, आपण शिफ्टिंग कल्टिवेशन करतो. म्हणजे जो व्हेजिटेटिव्ह कव्हर आहे तोच आपण काढून टाकतो. व्हेजिटेटिव्ह कव्हर काढून टाकला, इथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो. सगळ्यात जास्त पाऊस पडल्यानंतर काय होणार, पाणी वाहणार जमिनीवरून. ठीक आहे, सॅच्युरेटेड सॉइल बनून. आणि त्यामुळे सगळ्यात वर्स्ट सॉइल इरोजन जे आहे, सगळ्यात जास्त सॉइल इरोजन जे आहे, ते या ईस्टर्न रिजन मध्ये होतं. आणि इकडंच माउंटेनियस रिजन पण आहे थोडाफार. ठीक आहे, म्हणजे मोर दॅन 3 रिजन्स आहे तिकडे ईस्ट रिजन मध्ये वर्स्ट सॉइल इरोजन होण्याचे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की वर्स्ट सॉइल इरोजन कोणत्या रिजन मध्ये होतं भारताच्या, तर ईस्ट रिजन मध्ये लक्षात ठेवा. सगळ्यात कमी लिस्ट सॉइल इरोजन कुठं होतं, तर साऊथर्न रिजन मध्ये. अँड द मोस्ट अफेक्टेड एरिया कोणता आहे, नॉर्थ आणि सेंट्रल इंडिया, उत्तर आणि मध्य भारत. मध्य भारतामध्ये सुद्धा जास्त सॉइल इरोजन होतं, बिकॉज मध्य भारतामध्ये सुद्धा हिल रिजन आहेत, डेक्कन प्लेट्यू आहे अजून. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट सॉइल इरोजन. देन अगेन शिफ्टिंग कल्टिवेशनला रिटर्न या. प्रॅक्टिस्ड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. आता सांगितलं नॉर्थ ईस्टर्न म्हणजे काय, तर जे काही पूर्व भारत आहे, पूर्व भारताचे जे राज्य आहेत, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश वगैरे वगैरे. छोटा नागपूर प्लेट्यू ऑफ झारखंड, झारखंडचा पण पार्ट येतो थोडाफार. MP, मध्य प्रदेश अँड हिली एरियाज, ह्या सगळ्या ठिकाणी शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. पण सगळ्यात जास्त प्रॉमिनंटली शिफ्टिंग कल्टिवेशन जी आहे ती ईस्ट रिजन मध्ये केली जाते. शिफ्टिंग कल्टिवेशन ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. फक्त ह्या 5 पॉईंट मध्ये कव्हर होईल अशी शिफ्टिंग कल्टिवेशनची कन्सेप्ट नाहीये. ठीक आहे, बघा आपण काय काय बघितलं शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये. शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज लँड रोटेशन बिकॉज वी रोटेट द लँड अँड क्रॉप इज फिक्स्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज झूमिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज झूम कल्टिवेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर. देन इन दिस आपण काय करतो, फॉरेस्ट लँड आपण क्लिअर करतो आणि तिथं क्रॉप ग्रो करतो. आणि इथं आपण एकच क्रॉप वर्षानुवर्ष आपण ग्रो करत असतो. आणि ज्यावेळेस वर्षानुवर्षी एकच क्रॉप आपण ग्रो करू, त्यावेळेस तिथली सॉइल प्रॉडक्टिव्ह लॉस होते. म्हणून आपण पुढचे जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्ट तोडतो आणि तिथे आपला लँड जे आहे, आपला क्रॉप जो आहे तो शिफ्ट करतो. देन सेम क्रॉप जो आहे तो आपण वर्षानुवर्षी इथं ग्रो करतो. म्हणजेच काय, इथं आपण मोनोकल्चर करतो. काय करतो, मोनोकल्चर. मोनो मीन्स सिंगल म्हणजे सेम क्रॉप, आणि कल्चर मीन्स संस्कृती, म्हणजे इयर आफ्टर इयर आपण ग्रो करतो. ठीक आहे, मोनोकल्चर मीन्स सेम क्रॉप, मोनो मीन्स सिंगल, आणि कल्चर मीन्स संस्कृती, म्हणजे इयर आफ्टर इयर आपण काय करतो,
एकच क्रॉप ग्रो करतो, म्हणजे आपण मोनोकल्चर करतो. मोनोकल्चर आणि मोनोक्रॉपिंग मध्ये काय डिफरन्स आहे? मोनोकल्चर आणि मोनोक्रॉपिंग मध्ये काय डिफरन्स आहे बघा. इथं क्वेश्चन चुकतो, इथं कन्फ्युज होता तुम्ही. मोनोक्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड एज सोल क्रॉपिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॉलिड प्लांटिंग. ठीक आहे. मोनोक्रॉपिंग मध्ये काय होतं बघा, मोनो म्हणजे सिंगल, ठीक आहे, म्हणजे एक. क्रॉपिंग ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डेफिनेशन बघा नीट आहे का. मोनोक्रॉपिंग मीन्स कल्टिवेशन ऑफ वन क्रॉप इन अ इयर. कल्टिवेशन ऑफ वन क्रॉप इन अ इयर. एका वर्षामध्ये एकच क्रॉप ग्रो करायचा म्हणजे मोनोक्रॉपिंग. एका वर्षामध्ये एकच क्रॉप ग्रो करायचा म्हणजे मोनोक्रॉपिंग. इन अ इयर म्हणलो आपण, ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सोल क्रॉपिंग. सोल म्हणजे सुद्धा सिंगल, आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॉलिड प्लांटिंग. सॉलिड म्हणजे सिंगल. आपण म्हणतो ना काही सॉलिड दिसतोय. सॉलिड दिसतोय म्हणजे काय, तर सगळ्यांपेक्षा तू एकटाच वेगळा दिसतोय. सॉलिड म्हणजे सिंगल, वन, ठीक आहे, वन क्रॉप. सो बघा, मोनोक्रॉपिंग ऑल्सो कॉल्ड एज सोल क्रॉपिंग, ऑल्सो कॉल्ड एज सॉलिड प्लांटिंग, म्हणजे काय की एकच क्रॉप, एका वर्षामध्ये एकच क्रॉप ग्रो करायचा. दुसऱ्या वर्षी क्रॉप आपण बदलू शकतो. एका वर्षामध्ये एकच क्रॉप ग्रो करायचा, दुसऱ्या वर्षामध्ये आपण क्रॉप बदलू शकतो, ठीक आहे. ह्याच्या विरुद्ध मोनोकल्चर कन्सेप्ट कशी, ह्याच्या विरुद्ध बघा. मोनो मीन्स सिंगल आणि कल्चर मीन्स इयर आफ्टर इयर. इथं आपण काय करतो, वर्षानुवर्षे जशी संस्कृती चालते तसे वर्षानुवर्ष आपण एकच क्रॉप ग्रो करतो. वर्षानुवर्षे एकच क्रॉप ग्रो करतो. सो आपण काय बघितलं बघा, एका वर्षामध्ये इन अ इयर एकच क्रॉप ग्रो करत असेल तर मोनोक्रॉपिंग, सोल क्रॉपिंग किंवा सॉलिड प्लांटिंग म्हणू शकता. आणि इयर आफ्टर इयर हा शब्द असाल तर मोनोकल्चर हा वर्ड लक्षात ठेवा. इथं कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन रीड कराल त्यावेळेस दोन शब्द बघायचे. तिथं इन अ इयर दिलेलं आहे का इयर आफ्टर इयर दिलेलं आहे. इन अ इयर दिलं तर मोनोक्रॉपिंग, सोल क्रॉपिंग, सॉइल प्लांटिंग, आणि इयर आफ्टर इयर हा शब्द असेल तर मोनोकल्चर. लक्षात ठेवा, मोनोकल्चर आणि मोनोक्रॉपिंग दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. ह्याच्यामध्ये कॉमन गोष्टी काय आहे की दोन्हीकडे एकच क्रॉप ग्रो केला जातो. पण डिफरन्स काय आहे की मोनोकल्चर मध्ये वर्षानुवर्ष ग्रो केला जातो आणि मोनोक्रॉपिंग मध्ये फक्त एका वर्षामध्ये एक केला जातो. हे लक्षात ठेवा. तर मोनोकल्चर कुठे केली जाते, शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये, ठीक. हे काय होतं, कम्प्लीट शिफ्टिंग कल्टिवेशन. आता शिफ्टिंग कल्टिवेशनच्या ऑपोजिट कन्सेप्ट आहे क्रॉप रोटेशन. शिफ्टिंग कल्टिवेशनच्या ऑपोजिट कन्सेप्ट आहे क्रॉप रोटेशन. आवाज येतोय? हो. बघा ह्याच्यामध्ये काय केलं जातं, क्रॉप रोटेशन इज अबाउट रिव्हर्स ऑफ लँड रोटेशन. क्रॉप रोटेशन इज अबाउट रिव्हर्स ऑफ लँड रोटेशन, म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशनच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे क्रॉप रोटेशन. इथे नावातच आहे क्रॉप रोटेशन. इथं आपण काय करतो, इयर लँड इज फिक्स्ड बट क्रॉप इज रोटेटेड इयर आफ्टर इयर. म्हणजे इथे जमीन जी आहे ती जमीन फिक्स असते, क्रॉप रोटेट केलं जातं. आता दोन्हीच्या नावामध्ये बघा, क्रॉप रोटेशन म्हणजे क्रॉप रोटेट केला जातो, ठीक आहे, आणि लँड ही फिक्स असते. आणि लँड रोटेशन मध्ये नावातच आहे, लँड जी आहे ती रोटेट केली जाते आणि क्रॉप जो आहे तो फिक्स असतो. हे दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे, ठीक आहे. नावात आहे क्रॉप रोटेशन मीन्स क्रॉप रोटेटेड, लँड इज फिक्स्ड. लँड रोटेशन म्हणजे लँड इज रोटेटेड, क्रॉप इज फिक्स्ड. या दोन्हीवरती क्वेश्चन विचारला जातं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की इन विच टाइप ऑफ फार्मिंग और इन विच टाइप ऑफ कल्टिवेशन लँड इज रोटेटेड बट क्रॉप इज फिक्स्ड. खाली ऑप्शन असतो तुम्हाला, क्रॉप रोटेशन, शिफ्टिंग कल्टिवेशन वगैरे वगैरे, ठीक आहे. काय म्हणलं बघा क्वेश्चन बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग कल्टिवेशन और इन विच ऑफ द फॉलोइंग फार्मिंग लँड इज रोटेटेड बट क्रॉप इज फिक्स्ड. ऑप्शन ए शिफ्टिंग कल्टिवेशन, ऑप्शन बी स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर, ऑप्शन सी लँड रोटेशन, ऑप्शन डी ऑल ऑफ अबो. ऑल ऑफ अबो ऑप्शन याला पाहिजे, वरचे तिन्ही, ठीक आहे. देन इन विच ऑफ द फॉलोइंग कल्टिवेशन क्रॉप इज रोटेटेड, लँड इज फिक्स्ड. क्रॉप इज रोटेटेड, लँड इज फिक्स्ड. ऑप्शन ए शिफ्टिंग कल्टिवेशन, ऑप्शन बी स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर, ऑप्शन सी क्रॉप रोटेशन, ऑप्शन डी झूमिंग कल्टिवेशन, ठीक आहे.
क्रॉप रोटेशन ऑप्शन यायला पाहिजे. देन बघा, on a certain land, a repeated cultivation of crops or crop and fallow land in a certain sequence is called as crop rotation. म्हणजे सर्टन लँड म्हणजे विशिष्ट अशा जमिनीवरती कल्टिवेशन ऑफ क्रॉप किंवा क्रॉप्स, ठीक आहे, म्हणजे एक क्रॉप लावायचा किंवा 2 क्रॉप लावायचे किंवा ती जमीन फॅलो ठेवायची, पडीक ठेवायची इन अ सर्टन सिक्वेन्स इज कॉल्ड एज क्रॉप रोटेशन. म्हणजे समजा हा माझा प्लॉट आहे, इथं मी काय केलेलं आहे, इथं समजा मी पहिल्यांदा राईस लावलाय खरीप मध्ये, नंतर मी काय करणार इथं रब्बीमध्ये व्हीट लावणार, ठीक आहे, नंतर मी काय करणार झेड क्रॉप मध्ये वॉटरमेलन, झेड सीझन मध्ये वॉटरमेलन वगैरे लावणार. अगेन मी चौथ्या वेळेस काय करणार, मला वाटलं तर मी जमीन फॅलो ठेवणार म्हणजे पडीक ठेवणार. अगेन खरीप मध्ये मी दुसरी सिरियल लावणार, सॉर्गम लावणार सपोज. अगेन रब्बी मध्ये मी एखादी पल्स लावणार. अगेन झेड मध्ये मी ही फॅलो ठेवणार जमीन, ठीक आहे. म्हणजे काय, हा जो सिक्वेन्स आहे, एका सिक्वेन्सनी क्रॉप बदलण्याची, क्रॉप रोटेट करण्याची जी प्रोसेस आहे, जी फार्मिंग आहे, तिला आपण म्हणतो क्रॉप रोटेशन, ठीक आहे. विशिष्ट अशा लँडवरती सिक्वेन्सनी क्रॉप बदलण्याची, क्रॉप रोटेट करण्याची जी टेक्निक आहे, जी फार्मिंग आहे, तिला आपण म्हणतो क्रॉप रोटेशन. देन त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा, ऍग्रिकल्चर इयर 2008-9ला राईस, व्हीट आणि मूग असं जर आपण क्रॉप रोटेशन केली असेल तर 9-10ला आपण ती बदलतो, राईस, मस्टर्ड आणि चिली करतो, ठीक आहे. म्हणजे व्हीटच्या जागी कोण रिप्लेस केला आपण, मस्टर्ड, आणि मूगच्या जागी कोण रिप्लेस केला, चिली. पुढच्या वर्षी सेम क्रॉप घेतला का आपण, नाही. सेम क्रॉप घेतला का, नाही. म्हणजे असा सिक्वेन्स मध्ये क्रॉप रोटेट करायची जी प्रोसेस आहे, तिला आपण म्हणतो क्रॉप रोटेशन. देन हिअर व्हीट इज रोटेटेड बाय मस्टर्ड अँड मूंग बाय चिली इन द नेक्स्ट ॲग्रिकल्चर इयर. म्हणजे पुढच्या ॲग्रिकल्चर इयर मध्ये आपण काय केलं, व्हीटच्या ऐवजी मस्टर्ड लावला आणि मूगच्या ऐवजी आपण चिली लावली. म्हणजे आपण काय केलं, क्रॉप रोटेट केला. इट मेंटेन्स अँड इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी, ठीक आहे, अँड स्टेबिलायझेस इन्कम. आपण बघितलं की लँड रोटेशन केल्यामुळे काय होत होतं, सॉइल प्रोडक्टिव्हिटी जी आहे, सॉइल फर्टिलिटी जी आहे ती लॉस्ट होत होती, ठीक आहे. पण इथे तसं होतंय का, क्रॉप रोटेशननी सॉइल फर्टिलिटी उलट काय होते, वाढते, इम्प्रूव्ह होते, आणि इन्कम जो आहे तो इन्कम आपला स्टेबल राहतो. आणि इट चेक्स सॉइल इरोजन अँड कॉन्झर्व्स मॉइश्चर. आपण बघितलं शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये सॉइल इरोजन कॉज होत होतं शिफ्टिंग कल्टिवेशन मुळे, पण ह्या क्रॉप रोटेशन मध्ये काय होतंय, सॉइल इरोजन चेक होते म्हणजे प्रिव्हेंट होते, आणि सॉइल मॉइश्चर जो आहे तो मॉइश्चर सुद्धा इथं कॉन्झर्व केला जातोय, ठीक आहे. म्हणजे कम्प्लिटली ऑपोजिट कन्सेप्ट आहे शिफ्टिंग कल्टिवेशनच्या. कुठली, क्रॉप रोटेशन. बघा डिफरन्स काय, शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये लँड रोटेट करतो, क्रॉप रोटेशन मध्ये लँड फिक्स असते. शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये क्रॉप आपण फिक्स ठेवतो, क्रॉप रोटेशन मध्ये क्रॉप रोटेट करतो. शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये सॉइल फर्टिलिटी, प्रोडक्टिव्हिटी लॉस्ट होते, क्रॉप रोटेशन मध्ये सॉइल फर्टिलिटी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये सॉइल इरोजन कॉज होतो आणि क्रॉप रोटेशन मध्ये सॉइल इरोजन चेक होतो, प्रिव्हेंट होतो, ठीक आहे. हा डिफरन्स आहे दोन्ही कन्सेप्ट मध्ये. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजेच लँड रोटेशन आणि क्रॉप रोटेशन दोन्ही कम्प्लिटली ऑपोजिट कन्सेप्ट आहे, ठीक आहे. सो आपण काय बघितलं बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन आणि क्रॉप रोटेशन. अजून 2 पॉइंट आहे त्याच्यामध्ये. इट एन्श्युअर्स अ बॅलन्स्ड प्रोग्राम ऑफ वर्क थ्रू आउट द इयर. बॅलन्स्ड प्रोग्राम ऑफ वर्क थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्ण वर्षामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ह्याचे प्लॅनिंग आपण अगोदरच केलेले असते. म्हणजे आपण सिक्वेन्स ठरवतो ना क्रॉपचा, त्याची प्लॅनिंग आपण अगोदरच केलेली असते. अँड सुटेबल क्रॉप रोटेशन इज द की ऑफ मॉडर्न सायंटिफिक ॲग्रिकल्चर. म्हणजे मॉडर्न सायंटिफिक ॲग्रिकल्चरच्या काय आहे, की आहे सुटेबल क्रॉप रोटेशन. म्हणजे क्रॉप रोटेशन जर चांगली असेल तर आपण मॉडर्न ॲग्रिकल्चर चांगली करू शकतो. which aims to produce maximum yield by maintaining soil productivity. सॉइल प्रोडक्टिव्हिटी मेंटेन करता करता आपण हायेस्ट यील्ड जी आहे ती आपण ऑब्टेन करू शकतो, ठीक आहे. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक कम्प्लीट तुमचा म्हणजे कम्प्लीट टॉपिक जो आहे तुमचा ॲग्रो 247चा मोस्टली पार्ट हा इथं कव्हर करतो, ठीक आहे. आता बघा पुढचा पार्ट आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, इको फार्मिंग म्हणजे तुमची ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग आणि काय म्हणतो आपण 247 जो कोर्स आहे आणि थोडाफार पार्ट ह्याचा ॲग्रो 235चा जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतो. सो आज आपण काय बघितलं, जस्ट 2 कन्सेप्ट आपण बघितल्या पण डिटेलमध्ये बघितल्या.
शिफ्टिंग कल्टिवेशन आणि क्रॉप रोटेशन. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर बघूया, म्हणजेच इको फार्मिंग, म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग.